मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी आयुष्यभरासाठी जोडली जाते तेव्हा ती पूर्णपणे स्वतंत्र व्यक्ती अशी राहत नाही. ती आपली साथीदार बनून जाते. साथीदार म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीत सोबत असणारा किंवा असणारी, साथ देणारी, सोबत करणारी. पार्टनर म्हणतात ते याचसाठी. इथं फक्त माझं, फक्त तुझं असं काही राहत नाही, तर जे काही असेल ते आपलं अशी एक भावना जन्माला येते. ही अशी भावना, अशी जाणीव असणं का गरजेचं आहे? कारण जेव्हा आपण त्या माणसाशी जोडले जातो तेव्हा एका अर्थानं आपलं आयुष्य त्यांच्याशी जोडलं जातं. दोघांचीही आयुष्य एकच होतात. अशा वेळी जसं फक्त माझं माझं असं केलं तर नात्यात जवळीकता येतच नाही, उलट दुरावा निर्माण होतो. बऱ्याच नात्यांमध्ये आजकाल असं होतं. लग्नाला खूप वर्ष झालेली असूनही कुटुंब म्हणून जे म्हणतात ते त्यात दिसून येत नाही. अशी माणसं फक्त एकत्र राहत असतात, परंतु ती एक नसतात. दोघांचंही आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीनं चालू असतं. दिसताना माणसं नवरा बायको या नात्यानं एकत्र एका छताखाली राहत असली तरी त्यांची विश्व मात्र वेगवेगळी असतात. अशा परिस्थितीत नात्यामध्ये असलेला ओलावा, हे माझं माणूस आहे, ही जाणीव, आपण दोघं एक आहोत, आपली एक टीम आहे, काहीही झालं तरी आपल्यामध्ये दुरावा येणार नाही, असा जो एक अप्रत्यक्ष करार झालेला असतो, जो या नात्याला बांधून ठेवतो, तो होतच नाही. सध्याच्या काळात बहुतांश नवरा बायको दोघेही कमावणारे असतात, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतात. एका दृष्टीनं जरी हे बरोबर असलं तरी ही स्वतंत्रता मला कोणाचंही तशी गरज नाही अशी भावना देखील निर्माण करू शकते. पण नवरा बायको म्हणून एकत्र राहत असताना फक्त आर्थिक अवलंबित्व असावं असं लागत नाही. तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्या व्यतिरिक्त एक माणूस म्हणून आपल्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आधार हा आपल्याला लागतोच. त्यासाठी आपली कोणीतरी हक्काची व्यक्ती आपल्याला हवी असते. ती ही व्यक्ती असते. म्हणूनच तर सर्व काही मिळवत असताना देखील पाहिजे ते करता येत असण्याचं स्वातंत्र्य असून देखील बरीचशी जोडपी खुश नसतात. काहीतरी चुकल्याची, राहून गेल्याची भावना मनात येत असते. याचं कारण या बाकीच्या गोष्टी आपण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून करत असतो. लग्न झाल्यावर आपण कोणाच्या तरी आयुष्याचा भाग झालेलो असतो. त्यामुळे त्या व्यक्तीचं सुख, दुःख, त्याचा आनंद आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडतो. म्हणूनच जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर स्वतःचा आनंद आपल्याला शोधायचा आहेच, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या जोडीदाराला देखील आनंदात ठेवायचे. बऱ्याच जणांचा हा गैरसमज झालेला असतो की खूप सारे पैसे आले म्हणजे पाहिजे जे घेता येईल आणि त्यातून ही व्यक्ती खुश होईल. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. पैसा गरजेचा आहे, पण तो आपल्याला पूर्ण आनंद देऊ शकत नाही. काही वेळा आपल्या जोडीदाराला फक्त आपला वेळ हवा असतो. आपल्यासोबत काही क्षण घालवायचे असतात, आपल्याशी बोलायचं असतं. हे क्षण जर आपण तयार केले पाहिजेत. आपल्या जोडीदाराला जास्तीत जास्त समजून घेण्याचा, ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण पैसा परत मिळवता येतो, पण हे क्षण नाही, ही वेळ पुन्हा येत नाही. आनंद मिळवण्यासाठी फार काही मोठ्या गोष्टी कराव्या लागतात असं नाही. अगदी साध्या सोप्या गोष्टी पण माणसाला खूप आनंद देऊन जातात. फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे आणि घेता आला पाहिजे. फक्त माझं माझं न करता हे आपलं आयुष्य आहे, आपण जोडीनं एकमेकांच्या आनंदानं जगूयात असा विचार करून, ही भावना मनात ठेवून संसार केला, जगलो तर खरा आनंद मिळेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.